मित्रांनो, आपण चिकन तर बनवतो, परंतु आज एक वेगळ्या पद्धतीचं आणि छान बॅचलर लोकांना आवडेल अशा पद्धतीचं आपण चिकन बनवणार आहोत। सर्वप्रथम आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ चिकन धुवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मग हळद आणि थोडं मीठ आणि अर्धा चम्मच तेल टाकून आपल्याला ते मॅरिनेशन होऊ द्यायचं आहे। ते साधारणतः मॅरिनेशन आपल्याला 15 ते 20 मिनिट होऊ द्यायचं आहे। त्यानंतर आपण याला डायरेक्ट फोडणी देणार आहोत। त्यासाठी आपल्याला 1 किलो चिकन असल्यामुळं गरजेनुसार जेवढं आपल्याला तेल पाहिजे आहे तर आपण त्या ठिकाणी 80 ते 90 ml तेल वापरायचं आहे। इकडं मॅरिनेशनसाठी आपलं चिकन आपण ठेवून दिलेलं आहे। त्यानंतर यामध्येच मग आपल्याला हा जो कांदा आहे तो छान अशा पद्धतीनं होऊ द्यायचा आहे आणि कांदा तो झाल्यानंतर मग यामध्ये आपल्याला 1-2 मिनिट झाल्यानंतर आपल्याला खडे मसाले यामध्येच टाकून घ्यायचे आहे। हा तेजपत्ता आपण टाकतो आहे। तेजपत्त्यानंतर 2-3 जे आपल्या कमी तिखट असलेल्या मिरच्या ज्या आहेत लाल त्या आपण टाकणार आहोत। त्यानंतर हे मिरे आपण या ठिकाणी टाकून घेतो आहे। 4-5 काळी मिरी आपल्याला यामध्ये टाकायची आहे। त्यानंतर जिरं आपण यामध्ये टाकून घेतो आहे। त्यानंतर हे चक्री फूल जे आहे ते 2 आपण या ठिकाणी टाकतो आहे आणि हा जो खडा मसाला आहे याचाही फ्लेवर मित्रांनो छान येतो। तर हा स्टार्टिंगला आपण झाल्यानंतर 4-5 लवंग आणि 2-3 आपल्या जे हिरवी विलायची आहे, जी खायची विलायची म्हणतो आपण, ती आपल्याला टाकायची आहे। त्यानंतर हा पेस्ट जो आहे आपला तो अद्रक, लसूण आणि हिरव्या मिरच्या यामध्ये आपण टाकलेल्या आहेत। तो पेस्ट आपल्याला टाकून व्यवस्थित ते छान अशा पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सगळं करत असताना आज थोडा आपला मंद असला तर ते लवकर होईल। आणि त्यानंतर हे एक मोठा टमाटर होता तो आपण बारीक कट करून घेतलेला आहे। टमाटर हे ऑप्शन असतं, परंतु या भाजीमध्ये टाकल्यानंतर ग्रेव्ही त्याची छान बनते आणि याचं एक दुसरं वैशिष्ट्य असतं की टमाटर टाकल्यानंतर इतर मसाले आपले ते टमाटर तेलामध्ये होत असताना ते जळण्याचे चान्सेस देखील कमी असतात। तर ह्या गोष्टी, ह्या टिप्स आहेत, तर ह्या बनवताना आपण लक्षात ठेवल्या पाहिजे। त्यानंतर आपण यामध्ये जे आहे तर ते काळा मसाला जो आहे सावजीचा तो टाकून घेतो आहे 1 ते 1.5 चम्मच आणि एकच चम्मच या ठिकाणी आपण हळद टाकतो आहे, कारण हळद आपण पूर्वी पण मॅरिनेशनसाठी घेतली होती। त्यानंतर 2.5 ते पावणे 3 चम्मच आपण या ठिकाणी लाल तिखट घेतो आहे आणि त्यानंतर मग हा रेडीमेड जो चिकन मसाला मिळतो आहे तो आपण या ठिकाणी सुहानाचा वापरलेला आहे। अशा पद्धतीनं हा बनवून बघा, तो छान बनेल आणि एक वेगळी टेस्ट या माध्यमातून येईल। मसाल्याचं होऊ द्यायचं आहे आणि ते मसाल्याचं व्यवस्थित मिश्रण झाल्यानंतर मग आपल्या मसाल्याला तेल सुटायला लागेल आणि त्यानंतर मग आपलं हे मॅरिनेशन आपण 20 मिनिट करून ठेवलेलं चिकन आहे ते आपण त्यामध्ये डायरेक्ट ॲड करणार आहोत आणि व्यवस्थित ते छान अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेतो आहे आणि मग हे यामध्ये मिक्स केल्यानंतर 2 ते 3 मिनिट आपल्याला याला म्हणजे मसाल्यासोबत व्यवस्थित होऊ द्यायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीनं ह्या काळजी आपल्याला घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपली भाजी जी आहे ती टेस्टी बनेल। आणि बऱ्याचदा आपण पाहतो की खाली हा मसाला जो आहे तर तो चिकटतो, अशा वेळेला आपण थोडं मीठ किंवा थोडंसं हलकंसं पाणी यामध्ये टाकू शकतो, जेणेकरून आपला मसाला जो आहे सर्व पीसेसला व्यवस्थित लागला पाहिजे। ही काळजी आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे, म्हणून आपण थोडं अर्धा चम्मच जे पाणी आहे ते या ठिकाणी यामध्ये टाकून घेतो आहे। तर एकदा ते पाणी टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1-2 मिनिट झाल्यानंतर मग आपल्याला या ठिकाणी थोडा मंद आच ठेवायचा आहे आणि जर पुन्हा आपल्याला वाटेल की पुन्हा थोडं आपण पाणी या ठिकाणी सोडून मग ते होऊ द्यायचं आहे, जेणेकरून मसाला आपला जो आहे तो सर्व पीसेसला व्यवस्थित लागेल आणि आपल्या पीसेसला पण आता तेल सुटायला लागेल आणि त्यानंतर मग आपण जेवढं आपल्याला गरज आहे त्यानुसार पाणी घेऊ शकतो आणि मग आपल्या या ठिकाणी आता कोथिंबीर आपण चिरून टाकतो आहे। अशा पद्धतीनं बॅचलर लोकांसाठी ही वेगळ्या पद्धतीची भाजी, ज्याची टेस्ट छान येते, ग्रेव्ही पण छान होतं। एकदा निश्चितपणे या पद्धतीने बनवा, कुठलेही यामध्ये झंझट नाही आणि जो मसाला आहे तर तो कमीत कमी वापरून आपण छान हे बनवतो आहे आणि यानुसार मग आपण शेवटला जेवढं पाणी आपल्याला गरजेचं आहे त्यानुसार आपण पाणी टाकावं, कारण आपण यामध्ये इतरही कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, म्हणून आपण गरजेनुसार यामध्ये पाणी जेवढा आपल्याला म्हणजे मेंबर आहेत त्यानुसार टाकावं। आणि अशा पद्धतीनं एकदा हा जो आहे तर आपण हा काळा मसाला शेवटून वरून टाकतो आहे 1 चम्मच, जेणेकरून त्याची एक वेगळी टेस्ट असते। कधी पण मसाला आपण टाकत असताना 80% पहिलं टाकावा आणि 20% ते 25% वरून मसाला टाकावा, जेणेकरून छान त्याची टेस्ट येते। अशा पद्धतीनं हे आपण एकदा बघून बघा आणि व्हिडिओला चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा।